आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कसला विचार करतेस? सिम्पली ग्रेट. आवडला सरप्राईज? थँक्यू सो मच. हे फक्त ना तूच करू शकतोस. मी पण तुझ्या नावाचा टॅटू करू का? तुला इंजेक्शनची भीती वाटते, टॅटूची सुई टोचून घेणार आहे. येस शी स्टील हिअर. नाही, श्रेयस तुझ्या होणाऱ्या सुनेच्या खूपच प्रेमात पडलेला आहे. टॅटू वगैरे काढून घेतलाय ते चक्क तिच्या नावाचा. बी अलर्ट. नाही म्हणजे आता फक्त टॅटू कोरलेला आहे. काही दिवसात तुझ्या पूर्ण प्रॉपर्टीवर सुद्धा तिच्या नावाचा टॅटू कोरला जाईल आणि मग तू फक्त बघत बसशील. शट अप. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ही अनुष्का आहे ना, अनुष्का रत्नपारखी. ती रत्नपारखींची मुलगी आहे, पण श्रेयसशी लग्न झाल्यानंतर ती फक्त यशोधरा सरनाईकची सून असेल आणि ती या घरात सून म्हणून राहील ग. पण या लग्नानंतर यशोधरा सरनाईकचं नाव मात्र बिझनेस कम्युनिटीमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. ओनली दिस इज टू बी अंडरस्टूड. यू गेट मी? जस्ट लीव बिफोर आय. बरं अनुष्का, येतो आम्ही. श्रेयस निघतो. अरे जरा वेळ थांबला असताना एवढा लवकर निघालात? अगं निघू दे त्याला, त्यांनाही एकत्र वेळ घालवायचा असेल. अरे नाही असं काही नाहीये, थोडं काम आहे म्हणून निघतोय. इट्स ओके. पण हळदीला दोघांनी नक्की यायचंय. हो. बरं तुम्हाला काहीही लागलं तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही आहोत. कळलं श्रेयस? हक्काने सांगेन. आणि हळदीला लवकरच आहे जरा. हो. ठीक आहे, येतो. सी यू. बाय. बाय. काळजी घे. थँक्यू. नशीब, आज मला वाटलं होतं लग्न मोडते की काय. का असं का बोलतीयस? अहो नाही तर काय, सरिता वहिनी आणि यशोधराबाई एकमेकींच्या समोर आल्या होत्या. हो ना हो. अहो माझं नशीब चांगलं म्हणून तो विक्रांत मध्ये आला, नाहीतर त्या यशोधराने मला बघितलंच होतं. नाही म्हणजे तशी रिस्क होतीच, पण आता आपल्या सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. अगदी डोळ्यात तेल घालून राहावं लागणार आहे आपल्याला. खरंय काका, आज तर मला एवढं टेन्शन आलं होतं ना की एक प्रॉब्लेम आपला संपत नाही आणि दुसरा प्रॉब्लेम उभा आहे. तो ड्रायव्हर मध्ये आला, त्याला बघून तर मला एवढी भीती वाटत होती. तरी बरं योगायोग बघा, त्या ड्रायव्हरचा बंदोबस्त करायला शेवटी त्या विक्रांतचीच मदत झाली. हो हो मग. मला तर कळत नाही लोकांना इतका पैशाचा मोह का असतो. त्याला आपण पैसे देऊन त्याचं तोंड बंद करायचा प्रयत्न केला तरी त्याला अजून पैसे हवेत. त्या पैशासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. त्याच्या नजरेतच दिसतंय ते. खरंय, जो माणूस पैशांसाठी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तो यशोधराला गाठायला काहीच कमी नाही करणार. म्हणून त्याचा नीट बंदोबस्त करायलाच हवा. पण आपण जर त्याचा कायमचा बंदोबस्त करायला गेलो तर यशोधरा आणि आपल्यात काय फरक राहील? बरोबर नाही. अगं हो, पण काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे हे निश्चित आहे ना. हे बघ, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला आपल्यापासून लांब ठेवावं लागेल. त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये, दुसरा मार्ग पण नाहीये. पण एकदा की हे लग्न झालं
की त्याच्याशी कसं डील करायचं याचा आपण विचार करू, कारण ही टांगती तलवार सतत आपल्या डोक्यावर असणार आहे. व्हॉट इज दिस? गेस्ट आलेत, कार्यक्रम सुरू झालाय, हे लिटअपच नाही केलंय अजून. मॅडम फक्त 5 मिनिटात या, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका मॅडम. या बाई या आतमध्ये. हॅलो, स्टॉप 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 स्टॉप. काय आमच्या पॅलेस मध्ये कसे काय आलात तुम्ही? हाऊ डेअर यू? कोणी परमिशन दिली आत यायची? बाई, ज्याने ऑर्डर दिली त्यांनी परमिशन दिली. कोणी ऑर्डर दिली? कसली ऑर्डर? अहो असं काय करताय? तुमच्याकडे पाहुणे आलेत ना, स्नॅक आणि मिठाई द्यायची ना त्यांना. मग त्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला होतं, मग ती डिलिव्हरी द्यायला आले ना बाई मी. आणि वेळेची पक्की आहे ना बाई मी, म्हणून 10 मिनिटं आधीच आले. असं आहे बाई माझं. यू नो व्हॉट व्हॉट शी टॉकिंग अबाउट? हा, काहीतरी वेड्यासारखी बोलते. कोण ऑर्डर देणार? मॅडम मी ऑर्डर दिली आहे. म्हणजे मॅडम सॉरी, पण मॅडम यांच्याकडच्या स्नॅक्स आणि मिठाई आहे ना खूप फेमस आहे आणि डिमांड पण खूप आहे, म्हणून ऑर्डर दिली. आर यू आउट ऑफ युअर माइंड? अख्ख्या जगात याच बाई उरल्या होत्या ऑर्डर द्यायला. अगं बाई, यानी तू बी दिली ऑर्डर? हो. काय ग बाई, अहो एवढा गडगंज पैसा आहे बाई तुमच्याकडं. हा, किती घासाघीस केली पैशाची. इतके कमी करा आणि तितके कमी करा अशी. आवाजावरनं मला वाटलंच कोणीतरी घुबडनाकी असेल म्हणून. हा, काय बोलताय? एक मिनिट. काय? नाही, यांना एक अक्कल नाही. तुमचं काय? तुम्हाला तर कळलं ना आल्याबरोबर यशोधरा पॅलेस आहे म्हणून. मग आत कशाला आलात? बाहेरच्या बाहेर जाता येत नाही? यू नो व्हॉट, तुमच्यासारखे हे जे डाऊन मार्केट लोक असतात त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. 2-4 पैशासाठी ना आपण इथे जातोय, इथे आपला अपमान होऊ शकतो, इथे आपला मान राहणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाही तुम्ही. ओ यशोधरा मॅडम, थांबा जरा 1 मिनिट बाई. मला कशाला माहिती असते तुमचं घर आहे म्हणून? मला सांगितलं होतं ऑर्डर पोचवायची, मी पोचवायला आले. मग मला कळलं हे तुमचं घर आहे. माझं फुटकं नशीब. आणि कसं आहे यशोधरा मॅडम, आमचा बिझनेस आहे बाई, आणि बिझनेस मध्ये ना लाज शरम काही ठेवायचं नसतं. ऐकलं नसेल तर ऐका. मला इथे अपमान करून घ्यायची काय हौस आहे का? म्हणून आले का मी? ऑर्डर द्यायला आले बाई. घ्या बाई ऑर्डर आणि मोकळं करा बाई मला. ते देऊच स्वामी. पण यू नो व्हॉट, आता असं जाऊ नका. आता आणायचे आलाच आहात तर मग